सो गाईज हे आहे आपलं सेशन नंबर किंवा डे नंबर 21, ज्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग करायची आहे. फक्त आपण जे काही याच्या आधी टॉपिक शिकलेलो आहे लूप्सपर्यंत, मग ते रिकर्शन असू दे, रिकर्शनचे प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत ऑलरेडी. ओके, 2 सेशन त्यावरती आपण घेतलेले आहेत. किंवा फंक्शन्स असतील, या फंक्शन्सला किंवा लूप्सला कसं यूज करायचं प्रॉब्लेम्समध्ये नॉर्मल. आणि यातले काही प्रॉब्लेम्स मला ॲज अ फ्रेशर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात. ओके, शक्यता कमी आहे, पण हाच बेस आहे आपला तरी. आणि हा बेस आपल्याला परफेक्ट करायचा आणि थोडं-थोडं अजून अवघडात आपल्याला जायचंय किंवा स्वतःला बेटर बनवायचंय. सो आता हे 5 प्रॉब्लेम्स आपण घेणार आहे. ते म्हणतं, "या एव्हरीथिंग अबाउट युअर प्लेलिस्ट अँड यूट्यूब चॅनल ॲज वेल सो दॅट यू विल गेट मोर फॉलोवर्स ॲज वेल. आय विश मोर पीपल शुड गेट बेनिफिट आउट ऑफ यू अँड सायमल्टेनियसली यू शुड गेट मोर ॲप्रिसिएशन. ऑल द बेस्ट." हां, ठीक आहे. यार मार्केटिंगला थोडंसं कमी पडतोय आपण, बट ठीक आहे. करूयात. 2026 मध्ये आहेत प्लॅन्स. अजून थोडंसं वाईड रेंजमध्ये कंटेंट बनवायचं, बट दॅट इज अ डिफरंट. बोलूयात आपण यावरती नंतर. आधी आपण फोकस करूया आपल्या प्रॉब्लेम्सवरती. आपल्याकडे 5 प्रॉब्लेम्स आहेत. तर हे 5ही प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे एकदम बेटर पद्धतीने. आणि मी तुम्हाला सांगेल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करताना काय-काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे बघा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचे, लॉजिक इम्प्रूव्ह करायचे, ते काही तुम्हाला मी 4 स्टेप्स सांगणार आहे, ते करून होणार नाही, असं नाही. प्रत्येक प्रॉब्लेम हा वेगवेगळा चॅलेंज आपल्याला समोर घेऊन येतो आणि ते वेगवेगळं चॅलेंज आपण कसं टॅकल करतो हे आपल्याला बघायचं आहे. कोणती कॉन्सेप्ट यूज करायची, काय करायचं, सगळं मी तुम्हाला सांगेल. चला, फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा आहे. तो काय आहे? प्रिंट फर्स्ट अँड नंबर्स. चला, काय प्रॉब्लेम आहे आपला? प्रिंट फर्स्ट अँड नंबर्स. मग आता हे थोडंसं आपल्याला कॉमन सेन्स आला पाहिजे किंवा आपल्याला कोणीतरी सांगितलंय बाबा, की हा जो एन नंबर आहे, हा एन काय आहे? आपल्याला माहिती आहे का? एन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. माहिती आहे का आपल्याला? नाही. मग एवढं तरी आपल्याला समजलं, की हा एन नंबर आहे ना, मग हा जो काही व्हॅल्यू आहे, हे आपल्याला युजरकडून घ्यायची आहे. पहिलं समजलं. ओके. सो एन इज व्हॉट? इनपुट. हा एन आहे आपला इनपुट. ओके. आणि इनपुट घेण्यासाठी पायथनमध्ये आपण कोणतं फंक्शन यूज करतो किंवा कोणतं टूल यूज करतो? आपल्याकडे इनपुट नावाचं टूल आहे, जे आपल्याला हेल्प करेल. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत मला समजलं. त्यानंतर काय करायचंय मला? प्रिंट करायचंय. अच्छा, प्रिंट करायचंय एन नंबर्स. मी कोणता तरी नंबर आपल्याकडे युजर घेईन, तिथपर्यंत आपल्याला सगळे नंबर्स प्रिंट करायचे. मग दुसरं काय करायचंय ऑपरेशन मला? हे प्रिंट ऑपरेशन करायचं आहे. प्रिंट ऑपरेशन. आणि हे प्रिंट ऑपरेशन करण्यासाठी किंवा हे काम करण्यासाठी आपल्याकडे प्रिंट नावाचं टूल आहे पायथनमध्ये. परफेक्ट. हे 2 टूल्स आपल्याला माहिती आहे परफेक्टली, की यूज केलेले आहेत. आपण इनपुटही यूज केलंय आणि प्रिंटही यूज केला. आणि मग काही नाही करायचं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल बघा, जर एन इक्वल टू असला 3, तर काय आउटपुट येणार आपलं? आपण जाणार 1 पासून स्टार्ट करूया. सो 1 असं प्रिंट करायचं मला, 2 असं प्रिंट करायचं आणि 3 असं प्रिंट करायचं. बस दॅट्स इट. त्यानंतर जर एनची किंमत ही 5 असली, तर कसं प्रिंट करणार आपण? 1, 2, 3, 4, 5 किंवा तुम्ही एकाखाली एक केलं तरी चालेल. डिपेंड्स की तुम्हाला कसं करायचंय. नंतर एनची किंमत असली आता 500. किती? 500. मग आता 1, 2, 3 डॉट, डॉट, डॉट अप टू 500. पण आता हे करत असताना मला इकडे समजलं, की यार हे प्रिंटचं ऑपरेशन आहे ना, हे मला मल्टिपल टाइम्स करायचंय. सारखं, 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 सारखं हे प्रिंट ऑपरेशन करायचंय मला. एन इक्वल टू 3 आले. मग मी काय करणार? हे प्रिंट आहे, हा जो प्रिंट आहे इंटू 3. ओके. 3 वेळेस मला हे लिहावं लागणार आहे. किंवा मग जर 5 आलं, तर बाबा मला हा प्रिंट आहे, हा 5 वेळेस लिहावा लागणार आहे. पण जर 500 वेळेस आलं, ओके, प्रिंट एक्स 500 वेळेस हे मला लिहत बसावं लागणार आहे. मग असंच जर आपल्या एनची किंमत वाढत, 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 वाढत गेली, तर बाबांनो आपली फाईल ही भरून जाईल किंवा फाईल खूप मोठी होऊन जाईल. का? कारण आपण एकच स्टेटमेंट मल्टिपल टाइम्स लिहितोय, 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 लिहितोय. म्हणजे या ठिकाणी मला एक गोष्ट समजली, की मला हे तर नाही करायचंय. मला एकच स्टेटमेंट रिपीट नाही करायची. मला हे समजलं, की आय डोंट वॉन्ट टू रिपीट प्रिंट स्टेटमेंट किंवा ही स्टेटमेंट. प्रिंट स्टेटमेंट. ओके. मला ही रिपीट नाही करायची. मग रिपीट नाही करायची, मग काय करायची मला? ही मला रियूज करायची. आय वॉन्ट टू रियूज. मग बघा दुसरा पॉइंट काय आला? आय वॉन्ट टू रियूज. ही मला रियूज करायची. पण किती वेळेस? हे पण लक्षात आहे ना? आपल्याला रियूज करायचं म्हणजे सारखं-सारखं यूज करा, यूज करा, यूज करा. असं मल्टिपल टाइम्स हे इन्फायनाईट आपण यूज करायचं की याला? नाही करायचंय. आपल्याला काहीतरी कंट्रोल वेमध्ये याला यूज करायचंय. सो तिसरा पॉइंट मला समजलं, की आय वॉन्ट टू कंट्रोल इटरेशन. ओके.
मला हे जे काही इटरेशन आहे म्हणजे सारखं सारखं हे यूज केलं जाणार आहे आपलं, हे तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. मग आता आपल्याकडे अशी कॉन्सेप्ट आहे का एखादी, की मला कॉन्सेप्ट ती यूज करायची आहे आणि आपल्याला काहीतरी रियूज करायचं आहे. ते पण कंट्रोल्ड वेमध्ये, की मला जेवढं पाहिजे तेवढंच वेमध्ये मी त्याला फिरवणार आणि यूज करणार. हो, आपल्याकडे अशी कॉन्सेप्ट आहे. कोणती कॉन्सेप्ट आहे मला सांगा चॅटमध्ये. चलो एव्हरीवन, मी इकडे लिहितो तोपर्यंत. सो आय हॅव टू यूज, हो आय कॅन यूज असं म्हणूया आपण इकडे, लूप्स. परफेक्ट. आणि त्यातही आपल्याकडे 2 लूप आहेत. एक तर तुम्ही व्हाईल लूप यूज करा किंवा तुम्हाला फॉर लूप यूज करायचं तर फॉर लूप यूज करा. काहीही तुम्ही करू शकता. नो वरीज. ठीक आहे. मला हे समजलं आता. बघा, म्हणजे प्रॉब्लेम आपल्याकडे आलेला आहे. त्या प्रॉब्लेमहून आपण सोल्युशनपर्यंत कसं जातो आणि त्या सोल्युशनसाठी लागणाऱ्या कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत, हे मी आधी लिहून ठेवलं. खूप वेळेस सांगतोय तुम्हाला, डायरेक्ट कोड करायला जायचं नाही. ॲज अ बिगिनर तुमचे पहिले 70-80 किंवा 100 प्रॉब्लेम्स हे आधी नोटबुकवरती ड्रॉ करून सॉल्व्ह करायचे किंवा असं लिहून सॉल्व्ह करायचे. मला इनपुट काय लागेल, मला आउटपुट काय लागेल, हे सगळं असं लिहायचंय लहान मुलांसारखं. आणि मग ॲट दी एंड हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कन्फर्म असाल, मित्रांनो तुमच्या डोक्यात सोल्युशन आहे. तुम्हाला माहिती आहे काय यूज करायचं, काय यूज करायचं नाही. मग तुमचं लॉजिक काय इकडे आलंच नाही ना, विषयच नाही काय इकडे लॉजिकचा. कारण ऑलरेडी तुम्ही तुमचं लॉजिक इकडे कुठे लिहिलंय? तुमच्या वहीवरती लिहिलंय, तुमच्या नोटबुकवरती तुम्ही सगळ्या गोष्टी लिहिल्यात. तुम्हाला माहिती आहे सोल्युशन कसं करायचं. मग फक्त काय राहतंय आता? फक्त कोड टाइप करायचं राहतंय बाकी बस. आणि कोड टाइप करणं म्हणजे सोल्युशन नाही. जे तुम्ही हे सगळं लिहिलंय ना इकडे, याला म्हणायचं सोल्युशन तुमचं. सो जास्त महत्त्व कशाला द्यायचंय? टायपिंगला द्यायचं नाही. जो काही कोड तुम्ही टाइप करताय त्याला थोडंसं कमी महत्त्व द्यायचं. ऑब्व्हियसली तिकडे तुम्हाला सिंटॅक्स माहीत पाहिजे. ते तर मस्ट आहे. कारण सिंटॅक्स माहीत नाही, तुम्ही प्रिंट स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे यूज करायचं, पण कसं यूज करायचं, कसं लिहायचं हेच माहीत नाही तर तुम्हाला काय फायदा नाही मग तिकडे तुमचा. सो लक्षात ठेवायचंय, आधी सगळ्यात आधी महत्त्व द्यायचंय. तुम्हाला इकडे सोल्युशन ड्राफ्ट करायचंय आणि मग ते प्रिंट करायचंय. ओके? ठीक आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे. सिंपल प्रॉब्लेमला पण मी एवढा वेळ घालवतोय लक्षात ठेवा. मी सिरियसली सांगतोय या सगळ्या गोष्टी. अदरवाईज मी हे पटापटा कोड करून सगळ्या गोष्टी संपवून टाकल. पण मला तसं करायचं नाही. आय वॉन्ट यू टू लर्न की कसं एखाद्या प्रॉब्लेमला अप्रोच करायचा आणि सॉल्व्ह करायचा. झालं हे जरा लूप यूज करायचा आहे मला. मग खरा सिंपल लूप यूज करायचा आहे. चालू करतो मी आता. फॉर लूप यूज करायचा आहे. पण फॉर लूपसाठी आता बघा, मला कुठून कुठपर्यंत जायचंय. पहिलं तर मी इनपुट घेणार. सो हा जो एन आहे, या एनमध्ये मला इनपुट घ्यायचंय. घेतलं इनपुट. मी सगळा कोड लिहिणार नाहीये बरं इथे. इनपुट घेतलं. मी जो पण काही नंबर युजर टाकेल ते इकडे घेतलंय मी याच्यामध्ये. नंतर हा जो एन आहे आता बघा. आता फॉर लूपला काय लागतं रे? फॉर लूपला 2-3 गोष्टी लागतात. पहिलं तर इनिशियलायझेशन लागतं. ते आपण इकडे आय असं कन्सिडर करूया. हा जो आय आहे इन रेंजमध्ये. कोणती रेंज आहे आता? रेंज कुठून कुठपर्यंत जाईल रे आपली मला सांगा. चला. आपली रेंज आहे कुठून कुठपर्यंत प्रिंट करायचे मला. इथे वरती जाऊन बघूया आपण. काय आहे? जर n ची किंमत 3 असली तर मला कुठून कुठपर्यंत जायचंय? मला 1 पासून 3 पर्यंत जायचंय. 1 पासून n पर्यंत जायचंय. 1 पासून 500 पर्यंत जायचंय. म्हणजे स्टार्ट मला 1 ने करायचं हे तर मला समजलं. मग स्टार्ट मी 1 ने केला. पण जर मी इकडे n असं लिहिलं, ओके. इकडे जर मी n असं लिहिलं, तर काय होणार आहे माहिती आहे का आता? 1 टू n. जर n ची किंमत मित्रांनो 3 असली आणि मी असं लिहिलं, की रेंजमध्ये 1 आणि 3 आहे. म्हणजे मला काय भेटणार? फक्त 1 आणि 2च भेटणार. का? कारण हा जो 3 आहे, हा एक्सक्लुझिव्ह असतो. याचं मी तुम्हाला काल प्रूफ दिलेला आहे. लेक्चर ज्याने मिस केलं असेल, तर जायचं आणि चेक करायचंय, की रेंज यामध्ये जे काही एंड असतो आपला, हा स्टार्ट आणि एंड ना रेंजचा. तर जो एंड असतो, हा एक्सक्लुझिव्ह असतो. म्हणजे 3 दिला तर 2 पर्यंत जाणार. 500 दिलं तर 499 पर्यंत जाणार. 250 दिलं तर 249 पर्यंत जाणार. सिंपल. एक आधी. म्हणजे मला n जर इकडे लागतोय, तर मला n+1 पर्यंत इकडे जावं लागेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सो इकडे n न लिहिता दिस इज रॉंग. कसं आहे? आय इन रेंज, ओके. आय इन रेंज 1 ते n+1 पर्यंत. समजले इथपर्यंत? n+1 पर्यंत आपण गेलोय आणि मी कोणता लूप यूज करतोय? काही नाही. फॉर लूप यूज करतोय मी सिंपल. आता फॉर लूपमध्ये जी गोष्ट मला रिपीट करायची ती इथे लिहायची मला. काय रिपीट करायचंय मला? मला जस्ट प्रिंट स्टेटमेंट रिपीट करायची. प्रिंट रिपीट करायचं. पण प्रिंट करायचंय काय आता? तुम्ही जर इकडे बोललात, की बाबा रेंज काय? रेंज 1 टू 5. मग आपल्याला काय भेटतंय? 1, 2, 3, 4 असं भेटतं मला. मग आता या 1 ला कोण रिप्रेझेंट करतंय? या 2 ला कोण रिप्रेझेंट करतंय? 3 ला कोण रिप्रेझेंट करतंय? 4 ला कोण रिप्रेझेंट करतंय?
या सगळ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी एक आय इकडे व्हेरिएबल मी घेतलेला आहे ना, तोच आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होणार बघा, आय इथे असणार. ओके, डन. आपण प्रिंट करूया आयला, 1 प्रिंट झाला. नंतर काय होणार, ऑटो इन्क्रीमेंट. आपोआप हा जो आय आहे हा पुढे जाणार. आपल्याला स्वतःहून अपडेट करायची गरज आहे का? अजिबात नाही. मग पुढे जाणार हा इकडे सेकंड टाइम. मग काय, 2 प्रिंट होणार. पुढे परत जाणार इकडे आय. आता 3 प्रिंट होणार. पुढे परत जाणार इकडे 4 प्रिंट होणार. दॅट्स इट. संपलं. आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आयची किंमत ही 5 होईल, तो रेंजच्या बाहेर निघून जाईल आणि लूप आपला स्टॉप होईल. म्हणजे आपलं जे काय आउटपुट आहे 1 2 3 4 हे आपलं डन झालेलं आहे आता. असं तुम्ही समजू शकता. जे पण युजरने टाकले त्या हिशोबाने आपण इकडे लिहिणार आहोत आता. सो आता 1 to 5 म्हणजे 4 पर्यंत जाणार. आता 5 + 1 जर केलं तर 6 म्हणजे 5 पर्यंत जाणार. इकडे लास्ट कुठपर्यंत जाणार, 5 पर्यंत जाणार. 7 जर केला मी तर कुठपर्यंत जाणार, 1 to 6 पर्यंत. हे काल आपण तुम्हाला मी समजवलेलं आहे. चला, हे झालंय तुमचं सोल्युशन. सिंपल आहे. याला आपण कोड करूया आता. सो दिस इज इट. परफेक्ट. इथे जाणार आता आणि आपला डे नंबर आहे 21. सो इथे 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 न्यू फोल्डर डे 21 आणि याच्यामध्ये सिम्पली आय जस्ट क्रिएट वन फाईल. चला, एक फाईल क्रिएट करतोय मी सिंपल. ओके 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 या चलो. थोडंसं साईज आपण याची इन्क्रीज करूया प्लस करून. ओके, कंट्रोल प्लस किंवा कमांड प्लस करायचंय मॅकमध्ये, साईज इन्क्रीज होते आपोआप. चला, काय करायचं आहे आपल्याला. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला प्रिंट फर्स्ट एन नंबर्स. ओके, हे एवढे एन नंबर्स प्रिंट करायचे आपल्याला. त्यासाठी आपल्याला एन इनपुट घ्यायचं आहे, राईट. सो आपल्या याच्यामध्ये काय असणार आहे, एन. मी याला रॉ सेल करतोय. जी रॉ सेल असते ना, ती आपण नोट्स लिहिण्यासाठी यूज करतो. सो हा जो एन आहे हा झाला माझा इनपुट. आणि इकडे काय यूज करायचं आहे मला, आय वॉन्ट टू यूज फॉर लूप. फॉर लूप यूज करायचं आहे. 3 गोष्टी मला समजल्या. आणि काय यूज करायचं आहे, प्रिंट. हे जे काय स्टेटमेंट आहे हे मला रिपीट करायचं आहे. दॅट्स इट. रिपीटची स्पेलिंग चुकली का? ओके, परफेक्ट. नाव जाऊया आपण आपल्या कोडकडे. कसं लिहिणार, फॉर आय इन रेंज. आता अच्छा बाबा, आपण हे एन घेतलाच नाही का. चला, हा एन आहे इक्वल टू इनपुट आणि युजरला सांगायचं की एंटर द व्हॅल्यू ऑफ एन. एनची व्हॅल्यू एंटर करा बाबा, हे त्याला आपण सांगायचं. बरं ठीक आहे, आपण इकडे तो घेतला. आता मी जर केलं फॉर आय इन रेंज काय 1 to n. n+1 पर्यंत आपण असं समजतोय ना की n+1 पर्यंत घ्यायचंय मला. का घ्यायचं याचं कारण ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आता प्रिंट स्टेटमेंट आणि आय हा यूज करायचा. आता हे बघायला तर आपल्याला एकदम सिंपल वाटतं, पण यामध्ये काय आपल्याला इश्यूज येतील, काय प्रॉब्लेम येतील ते आपण डिस्कस करू. आता आपल्यासमोर हे सगळं प्रिंट झालेलं पाहिजे. 1 पासून तर n पर्यंत जी पण व्हॅल्यू मी टाकेल. मी आता एंटर केलं. ओके, ही सेल रन केली. मला विचारतोय एनची व्हॅल्यू काय आहे. मी सध्याला सुरुवातीला देते 5. मला असं पाहिजे 1 2 3 4 5 असं प्रिंट झालेलं पाहिजे. एंटर केलं मी. एरर आला आपल्याला. काय एरर आलं बघा. बघा, मी मुद्दाम चुका करतोय तुम्हाला समजावं म्हणून. आणि हे तुम्ही पण करणार आहेत चुका. काय म्हणतात हे की अच्छा इथे 2 ह्याची काय लाईन नंबर 2 आहे ना इथे. इथे काय चूक झाली, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट str. ओके, तो असं बोलतोय की स्ट्रिंगचं जे काय कॉन्कॅट ऑपरेशन आहे म्हणजे जोडणे एकामेकाला. कॉन्कॅट म्हणजे तो असं बोलतोय मी फक्त स्ट्रिंगला जोडू शकतो, इंटिजरला जोडू शकत नाही. पण यार, आपण तर समजतो की हा एन इंटिजर आहे आणि यामध्ये एक ऍड कर, असं आपण त्याला समजतोय. बघूया आपण काय. ओके, सो एन इकडे परत लिहिला मी. हे मी परत लिहितो. आपण डिबग करूया आता एकदम व्यवस्थित काय झालं. ओके, एन. आता एनची किंमत 5 टाकली मी इकडे. डन. ओके, आता एन मध्ये काय आलं बघा, चेक करायचं मला. जस्ट एन मध्ये आला 5. पण हा इंटिजर आहे का रे? हे इंटिजर आहे का? दिस इज नॉट इंटिजर. मग असं जर मी केलं की एक नॉन इंटिजर व्हॅल्यू आहे, स्ट्रिंग आहे, आणि याला जर मी 1 केलं इकडे आणि एंटर केलं, मला आला इकडे एरर. तो असं बोलतोय की भाई तू एक इंटिजर सॉरी एक स्ट्रिंग घेतोय आणि त्याला इंटिजर सोबत ऍड करतोय. कसं पॉसिबल आहे? कसंच पॉसिबल नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर हा जो एन आपण इकडे घेतोय, या एन ला आधी आपल्याला इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि मगच यूज करायचं. मग कसं आपण याला इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करू शकतो एकदम सिंपल वे मध्ये.
इथे बघा, हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. आधीचे लेक्चर्स बघायचे आहेत, सगळं तुम्हाला समजेल. बघा इनपुट आलं तुमच्याकडे. येस, हा n इक्वल टू तुम्ही असं करा की इंटिजर मध्ये याला कन्वर्ट करून टाका आणि नंतर जर तुम्ही या n ला प्रिंट केलं तर तुम्हाला इकडे काय दिसेल. आता 5 इकडे टाकलं, एंटर केलं, सी 5. आता हा 5 आणि हा 5 यांच्यामध्ये डिफरन्स आहे बरं. हा आहे स्ट्रिंग आणि दिस इज अन इंटिजर. मग ही गोष्ट आपली राहिली होती फक्त. मग ती आपण ऍड करून देऊया आपल्या सोल्युशन मध्ये. सो इथे कंट्रोल सी, कंट्रोल व्ही आणि त्यानंतर हे झाल्यानंतर सिंपल इकडे n इक्वल टू इंटिजर आणि मग n दिला आपण त्या फंक्शनला, इंटिजर फंक्शनला. त्याने कन्व्हर्जन केलं त्याचं इंटिजरमध्ये आणि परत तिथे स्टोअर केलं. तुम्हाला जर असं नसेल करायचं, अजून थोडं तुम्हाला सिंपल करायचं, मी हे रन करतो बघा. यांची व्हॅल्यू 5 टाकली, एंटर केला, 1 to 5 पर्यंत प्रिंट झालेले. अजून तुम्हाला कोड थोडासा शॉर्ट करायचं. मग आपण काय करतो, सिंपल हे जे काही कन्व्हर्जन होतंय ना इंटिजर, हे इनपुट घेतानाच आपण करू. म्हणजे कसं, हे जे काही इनपुट येईल आपल्याकडे, जे पण काय येईल याच्यामुळे इंटिजर स्ट्रिंग येईल ना, ती या स्ट्रिंगला डायरेक्टली आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. इट्स इट, झालं. अजून थोडा छोटा कोड केला आपण याचा. 5 जर लिहिलं मी इकडे तर 5 पर्यंत या सगळ्या गोष्टी प्रिंट झालेल्या आहेत. आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. समजला असेल तर क्विकली कोणीतरी एकानेच मला कन्फर्म करा. मी लगेच आपला नेक्स्ट प्रॉब्लेम इकडे स्टार्ट करतो. सो दिस प्रॉब्लेम इज अबाउट प्रिंट फर्स्ट एन नंबर्स. ओके, कंट्रोल सी आणि इथे याला नाव देतो रिनेम, प्रिंट फर्स्ट एन नंबर्स. आणि इकडे नेक्स्ट मी इकडे पायथन फाईल ओपन करून ठेवतोय फॉर नेक्स्ट थिंग. चला जाऊया आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. अंडरस्टूड, व्हेरी गुड. आता काय करायचंय मला, तर सम ऑफ फर्स्ट एन नंबर्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सम ऑफ फर्स्ट एन नंबर्स. मग आता फर्स्ट एन नंबर्स हे तर आपल्याला गेट करता येते एकदम व्यवस्थित. काय काय लागतंय बघा, मी क्विकली लिहितोय बघा. प्रत्येक प्रॉब्लेम एकामेकाशी रिलेटेड आहे. एन हे काय आहे माझं इनपुट, दिस इज अन इनपुट. त्यानंतर हे मला युजरकडून घ्यायचंय, ठीक आहे. आणि फर्स्ट एन नंबर्स आपल्याला जर हे लागत असतील तर मला इकडे रेंज यूज करावी लागेल. कशी रेंज यूज करावी लागेल, 1 पासून तर n+1 पर्यंत. म्हणजे जर n ची किंमत माझी असली 5 तर आपली रेंज कुठून जाईल, ही रेंज असेल अशी रेंज 1 to 5+1 म्हणजे काय 6. म्हणजे मला भेटेल 1, 2, 3, 4 आणि 5. आणि मला यांची काय करायची, आय वॉन्ट टू सम ऑफ फर्स्ट एन नंबर्स. मला यांची बेरीज करायची आता इथे. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 आणि जे काय येईल तो आपला असेल रिझल्ट. काय असेल नसेल ते. ओके बघा, हे 5 आणि 5 10 आणि 5 15. ओके डन. तर हे आपला रिझल्ट येईल आणि युजर काय पण टाकू शकतो. तो n ची किंमत 6 टाकेल, 500 टाकेल, 1000 टाकेल, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. आपल्याला कोड लिहायचा व्यवस्थित जो सगळ्या इनपुटसाठी चालेल तसा कोड आपल्याला लिहायचा आहे. नाव आता लूप तर इकडे यूज करावं लागणार आपल्याला, कारण आपल्याला 1 by 1 जायचंय ना. बघा आपल्याला काय करायचंय, 2 ऑपरेशन करायचे. फर्स्ट ऑपरेशन तर आपल्याला करायची ॲडिशन. ओके, ॲडिशन. आणि दुसऱ्या गोष्ट करायची आपल्याला स्टोअर रिझल्ट. हे आपल्याला प्रत्येक नंबरसाठी करायचंय, फॉर ईच नंबर. फॉर ईच नंबर, फॉर ईच नंबर म्हणजे हे आपलं रिपिटेटिव्ह टास्क झाला. आणि हा जो रिपिटेटिव्ह टास्क आहे हा मल्टिपल टाइम्स आपल्याला परफॉर्म करायचा आहे. यासाठी आपण एक सिंपल कॉन्सेप्ट यूज करूया, लूप्स नावाची. आणि आपल्याकडे रेंज आहे जे आपण यूज करतो. मग चला हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करणार. ठीक आहे, सिंपल. इथे मी n घेतलाय, इनपुट घेतलाय आपण युजरकडून. दिस इज सिंपल इनपुट. आता इनपुटला कन्वर्ट करायचं इंटिजरमध्ये, ते डिफॉल्ट मनामध्ये ठेवून चला. नाव पुढे जाणार मी थोडंसं. आता मला एक फॉर लूप चालू करणार मी. बरं, फॉर आय इन रेंज. ओके, ही जी रेंज असेल ही स्टार्ट होणार 1 पासनं आणि जाणार n+1 पर्यंत. n+1 का घ्यायचा याचं मी एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. आता हे जे काय प्रत्येक नंबर असेल यामध्ये या रेंजमधला, फॉर एक्झाम्पल ही रेंज अशी आहे 1 2 3 4. आता आय इथं आहे ना, हा प्रत्येक नंबर मला एकामेकांमध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे 1 + 2 आधी करायचा आणि जो काही रिझल्ट येईल तो किती येणार, 3 येणार. मग या 3 मध्ये मला काय करायचंय, परत 3+ हा उरलेला 3 इकडचा, हा 3 करायचा आणि परत स्टोअर करायचा आहे, कुठेतरी स्टोअर करायचा आहे. देन 3+ काय झालं रे इथे,
हे 3 झाले, 3 आणि 3 6 4 10. अच्छा अच्छा, ते मी वेगळं घेतलं होतं. अच्छा, मी तेच म्हटलं 15 यायला पाहिजे काहीतरी, आपल्या इकडे 10च कसं काय तर. ठीक आहे, नो वरीज. मी इकडे 5 पण घेतोय. ओके, हे 6 झालंय आता. 6 त्यानंतर हा जो 6 आहे, त्यानंतर हा आपला 4 उरला, प्लस 4 10 झालं. त्यानंतर हा 10 प्लस परत 5 उरला, आपलं टोटल झालं 15. म्हणजे काय, जो पण रिझल्ट आपल्याला येतोय 2 नंबर्स ॲड केल्यानंतर, हा पहिले 2 नंबर्स ॲड केले ना आपण, तर हे जे काही पहिले नंबर्स ॲड केल्यानंतर आपल्याला जो पण रिझल्ट येतो, त्या रिझल्टमध्ये आपल्याला पुढचं ॲड करायचं आहे. हे तर कॉमन सेन्स आहे, आता एकदम सिंपल आहे. मग आता हे कसं लिहायचं? मी असं म्हणतो इकडे, की रिझल्ट जो असेल आपला, ओके, त्या रिझल्टला मी आधी 0 ने स्टार्ट करतो. त्यामध्ये 0 टाकून दिला मी. काही प्रॉब्लेम नाही आपल्या इथे. आता मी असं लिहिणार बघा. हा जो आय आहे प्लस रिझल्ट. म्हणजे आता रिझल्ट किती आहे स्टार्टिंगला 0 आहे. मग 0 प्लस 1 केल्यानंतर किती येणार? 1. 1 प्लस 2 3 आला. 3 प्लस 3 6 आला. 6 प्लस 4 10 आला. 10 प्लस 5 3 आला. असं. म्हणजे हा जो काही आय असेल माझा, प्रत्येक हा जो आय आहे ना, हा 1 बाय 1 1 बाय 1 जाईल. त्याला मला रिझल्टमध्ये जस्ट ॲड करत चालायचं, ॲड करत चालायचं. एक बॉक्स आहे माझ्याकडे इकडे रिझल्ट नावाचा. पहिले मी काय ॲड केला? 1 टाकून दिला त्यामध्ये. ओके. नेक्स्ट टाईम काय जाणार तिकडे? 2 जाणार. पण 2 जाताना काय होणार आधी? ह्याची आणि 2ची ॲडिशन होणार. किती आली ती? 3. मग 3 इकडे आतमध्ये गेला. 2 गायब झाला. नेक्स्ट टाईम आला माझ्याकडे 3 आला. 3 आल्यानंतर त्याला जर एंट्री करायची असेल, तर आधीचा जो नंबर आहे त्याच्याशी बेरीज करायची. 3 प्लस 3 6. ओके. 6 इकडे टाकून दिला. नंतर आला 4 माझ्याकडे. 4ला एंट्री करायची पण नाही. रिझल्टमध्ये एंट्री करायची असेल तर त्याला रिझल्टमध्ये ॲड होऊन जावं लागेल. सो 6 प्लस 4 इज व्हॉट? 10. नंतर आला माझ्याकडे 5. आयची किंमत 5 झाली आता. सो 5ला आतमध्ये जायचं असेल, तर जो काही रिझल्ट आहे करंट व्हॅल्यू, त्याची ॲडिशन करून घ्यायची. सो 10 प्लस 5 इज व्हॉट? 15. आणि फायनल आपला रिझल्ट असा आला. म्हणजे हे महत्त्वाचं स्टेटमेंट आपल्याकडे आहे. आय प्लस रिझल्ट. आणि जो पण काय रिझल्ट येईल, आपण दोघांची ॲडिशन केली, तो कुठे ठेवायचा परत आपल्याला? परत त्याच बॉक्समध्ये ठेवायचा ना. म्हणजे इकडे असं लिहा, रिझल्ट. रिझल्ट इक्वल टू आय प्लस रिझल्ट. दॅट्स इट. मग असं कॅल्क्युलेट होत 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 फायनल तुम्हाला तुमचा अँसर भेटून जाईल. आणि मग ज्यावेळेस आपण लूपच्या बाहेर येऊ, हे आपलं सगळं कॅल्क्युलेशन डन झालेलं आहे. 15 आउटपुट आपल्याकडे आलेलं आहे. आणि आउटपुट आल्यानंतर काही नाही, सिंपल प्रिंट करून टाका. प्रिंट रिझल्ट असं करून टाकायचं, सेमीकोलन नाही द्यायचा आता. ओके, हे करून टाकायचं. तुम्हाला 15 इकडे आउटपुट भेटून जाईल, किंवा जे पण तुम्ही बेस्ट ऑन तुमचा जो काय एन तुम्ही पास केलेला आहे त्याच्या बेसवर तुम्हाला इकडे आउटपुट भेटून जाणार आहे. तर असं एक सिंपल सोल्युशन आपण इकडे ड्राफ्ट करू शकतो, आणि विच इज व्हेरी सिंपल. पण आता हे लूप्स वापरून तर आपण केलेलं आहेच. याला मी तुम्हाला फंक्शनमध्ये पण टाकून दाखवेल, की ॲज अ फंक्शनमध्ये याला टाकायचं आणि यूज कसं करायचं ते पण आपण बघू. चला, 2 वेमध्ये बघायचं आपला. काही प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामधले मी प्रॅक्टिसला पण देणार आहे. जेवढे जमतील तेवढे करायचे, नाहीतर चॅट जीपीटी करा, फ्रेंडला विचारा, टीचरला विचारा, कसंही. पण थोडीशी मेहनत घ्या स्वतःहून. आता अनटायटल, दिस वन. परफेक्ट. जाऊया, हा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. सम ऑफ एन नंबर्स. हे दिस इज आवर प्रॉब्लेम. काय करायचं याच्यामध्ये आपल्याला? याला आपण करूया, रॉ करूया थोडंसं. सम ऑफ एन नंबर्स. सिंपल प्रॉब्लेम करायचा. हा जो एन असणार आहे, दिस इज इनपुट. मला इकडे लूप वापरायचा आहे. लूपमध्ये जी काही रेंज असणार आहे माझी, ती जाणार 1 पासून तर n+1 पर्यंत. n+1 पर्यंत जाणार. आणि इकडे मला एक रिझल्ट आहे मित्रांनो. हा रिझल्ट मला सिम्पली आधी 0ला ठेवायचं आहे, आणि प्रत्येक वेळेस एव्हरी टाइम मला काय करायचं, जी पण आयची व्हॅल्यू असेल इकडे, किंवा काही असेल, आय जो रिझल्ट आहे आपला, त्यामध्ये आय ॲड करत राहायचं आणि परत रिझल्टमध्ये स्टोअर करायचं. हे मला करत राहायचं. एवढ्या सिंपल गोष्ट आपल्याला करायची. ठीक आहे. याच्या बेसवरती आपण कोड लिहिणार आता. चला आपण इनपुट घेऊया. सो एन इक्वल टू इंटिजर मी कन्वर्ट करून घेणार इनपुट, आणि मग युजरला सांगणार की एंटर व्हॅल्यू ऑफ एन. एनची व्हॅल्यू इकडे एंटर करा, आणि दोघांचे ब्रॅकेट इकडे क्लोज करून टाकले. झाली माझ्याकडे एनची व्हॅल्यू आलेली आहे आता. सिम्पल. एनची व्हॅल्यू किती आली? फॉर एक्झाम्पल 5 आली. अरे यार, असं नको करायला, मी सगळा कोड लिहितो आधी. हां, जाऊ दे आता.
n इक्वल टू इंटिजर इनपुट आणि एंटर व्हॅल्यू ऑफ, मला इकडे यार पण याला कंट्रोल एक्स करूया, आलं का काही नाही येते, ठीक आहे हातानेच लिहावं लागेल आपल्याला, शॉर्टकटच्या नादी लागलो तर आपल्याला टाइम लागायचा. इनपुट आणि परत एकदा एंटर युअर किंवा एंटर व्हॅल्यू ऑफ एन, सिंपल आहे, केली एन ची व्हॅल्यू एंटर. येस. नाव आता आपण एक व्हेरिएबल घेणार, एक बॉक्स घेणार मी इकडे. ओके, रिझल्ट नावाचा बॉक्स आहे, त्यामध्ये मी सुरुवातीला 0 टाकून दिला. येस, सेमीकोलन नाही. हा, नंतर आता मी फॉर लूप स्टार्ट करणार. आय इन रेंज, त्या रेंजमध्ये चालू करायचं मला, 1 पासून जायचं कुठपर्यंत, n+1 पर्यंत मला जायचं. ठीक आहे, जाऊ शकतो मी. आणि गेल्यानंतर एकच ऑपरेशन करायचे, काय, जो काय आय असेल, जो काय आय ची व्हॅल्यू असेल, रेंज 1 पासून तर पुढे 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 पुढे, ही प्रत्येक व्हॅल्यू मला रिझल्टमध्ये ऍड करत चालायची दरवेळेस, प्रत्येक इटरेशनला. आणि जो काही त्यांच्या दोघांची बेरीज येईल ती परत मला रिझल्टमध्ये स्टोअर करून घ्यायची. सो रिझल्ट असं परफेक्ट. सो इंडेंटेशन मी प्रॉपरली सोडलंय इथून या साईडनी, म्हणजे हा जो काही कोड आहे हा आता याच्या बॉडीमध्ये जाणार, कशाच्या, फॉर लूपच्या, आणि तो एक्झिक्यूट होणार ॲज अ बॉडी फॉर दॅट फॉर लूप. मग हे झाल्यानंतर बघा, हा बॉक्स इकडे कंप्लीट झालाय, हा फॉर लूप कंप्लीट झाल्यानंतर मी त्याच्या खाली एक्झॅक्ट खाली इथे, ओके, मी इकडे प्रिंट करून टाकणार जो पण काय माझा रिझल्ट येईल, दॅट आय जस्ट प्रिंट रिझल्ट. येस, झालंय आपलं काम, सिम्पल आहे. एंटर केलं मी, व्हॅल्यू ऑफ एन 5 टाकली, एंटर केला, 15 माझ्याकडे आलं. तुम्हाला अजून दुसरं काहीतरी ट्राय करायचंय, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, आपण करूया 500 करूया. हे पहिल्या 500 नंबरची बेरीज किती येते, किती ती 12,000 नाही, 1,25,250 असं काहीतरी येत आहे. ओके, सो आता सिम्पल ही गोष्ट झालेली आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला? येस, आय थिंक दिस इज व्हेरी सिम्पल, अंडरस्टूड एव्हरीवन, सांगायचं आहे मला चॅटमध्ये क्विकली. सो याला आपण फंक्शनचा यूज करून घेऊया. ओके, युजिंग फंक्शन. येस, चला, समज असेल तर चॅटमध्ये सांगा, अदरवाईज मी कंटिन्यू करेन, तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहेत. ओके, सो आता याला मला फंक्शनचा यूज करून करायचंय. मग आता कोर लॉजिक जे आहे आपलं ते कुठे, इथं येते, हे आपलं कोर लॉजिक आहे. ओके, तर या लॉजिकला मला आता फंक्शनचा वापर करून करायचंय. म्हणजे कसं आहे की मला फक्त एका इनपुट पुरतं मला मर्यादित राहायचं नाही. आता मला जर लोकांनी काही इनपुट दिले, कुठेही वापरायचं झालं तर मी या फंक्शनला वापरू शकतो. मग ठीक आहे, मी एक फंक्शन क्रिएट करतो आता. सो या फंक्शनचं नाव असणार आहे डेफ. फंक्शन कसं क्रिएट करतो आपण, DEF असं लिहितो. त्यानंतर आपण सिम्पल फंक्शनचं नाव लिहितो. फंक्शनचं नाव काय असणार आहे, कॅल्क्युलेट, ओके, सम. ओके, फंक्शनचं नाव आहे, नाव कसं दिलंय बघा, स्टार्ट केलंय स्मॉल लेटर पासून आणि स्मॉल केस पासून, त्यानंतर इथून पुढे कॅमल केस मी यूज करतोय, लक्षात ठेवायचं. आणि थोडंसं प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल इन द सेन्स की इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारची नेमिंग यूज केली जाते, ज्या कामासाठी तुम्ही ते फंक्शन यूज करताय ना त्याचं नाव द्यायचं, थोडंसं कॉमन सेन्स त्यामध्ये असला पाहिजे. काही पण ABCD नाव द्यायचं नाही, दिलं तर चालतं पण बरोबर नाही येते. तो कॅल्क्युलेट सम इकडे लिहिली. आणि आता या फंक्शनला मला सांगायचं की यार एन ची व्हॅल्यू काय, हे त्याला मला सांगायचं. सो इकडे सिंपल मी इकडे लिहितो एन. ओके, आणि जेव्हा आमच्याकडे एन येईल, काय नाही करायचं, हा जो कोड आहे हा इकडे ॲज इट उचला, कंट्रोल सी, आणि इकडे हे करून टाका. आणि पहिले काय करायचं, जस्ट तुम्हाला इकडे रिझल्ट आहे याला 0 करून टाकायचा बस. आणि हे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर प्रिंट करून टाका, प्रिंट रिझल्ट. ओके, असं एक फंक्शन मी क्रिएट केलेलं आहे. आता या फंक्शनला मला वापरायचं, काय करणार मी, सिम्पल युजरकडून एन घेतो आधी, पहिले तर इथे एन घेतला युजरकडून, आणि त्यानंतर फंक्शनला कॉल करायचं. हाऊ टू कॉल, फंक्शनचं नाव लिहा, जस्ट कॅल्क्युलेट, बरोबर आहे ना, CALCULATSUM, आणि याला तो एन पास करून द्या बाबांनो, बाकी काही करू नका वेगळं. एंटर केलं मी, एंटर व्हॅल्यू ऑफ एन 5 टाकली, एंटर केलं, 15 आलं. दॅट्स सेट. म्हणजे काय केलं, कॅल्क्युलेट सम, हा तिकडे घेऊन गेला 5 घेऊन गेला, इथे आला 5. ओके, 5 आला, रिझल्ट 0 आला, आणि परत ॲज इट इज सगळं चाललेलं आहे, फक्त तुम्ही फंक्शनचा वापर केला बस.
आता तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी कॅल्क्युलेट करायचं. सो इकडे लिहिलं मी आता कॅल्क्युलेट सम. बघा फंक्शन वापरण्याचा फायदा काय आपल्या इकडे, असं जर मी इकडे लिहिलं कॅल्क्युलेट सम आणि इकडे दिलं 5, माझ्या मनाने देतोय मी इकडे, तर हे मला आउटपुट आलं. त्यानंतर आता सिंपल मी माझ्या मनाने जसं पाहिजे तसं मी याला पाठवू शकतो. जर 15 आला तर हे आउटपुट आलं. त्यानंतर मला 50, पहिले 50 नंबरचं, तर हे आलं. 500 नंबरचं करून बघूया. पहिले 500, 1,00,000 काहीतरी असायला पाहिजे. ओके. सो जस्ट आपण एका ठिकाणी ठेवून दिला बाबा कोड फंक्शन, आणि आपण त्याला रियूज करू. जेव्हा लागेल आपण तेव्हा फंक्शनला कॉल करायचा आणि यूज करायचा. आता याच्यामध्ये हा जो एन आहे, हा एन दिस इज अ पॅरामीटर. एन इज पॅरामीटर हिअर. इज एन इज पॅरामीटर, आणि जे आपण पास करतोय तो असतो आर्ग्युमेंट. सो एन इज आर्ग्युमेंट, आणि हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवा, थोडंसं कॉमन सेन्स यूज करा. मी तुम्हाला सांगितलं होतं की फंक्शनची आपली स्वतःची मेमरी असते, त्याला ॲक्टिव्हेशन मेमरी असं म्हणतात. सो फंक्शनमध्ये यूज केले जाणारे सगळे व्हेरिएबल्स हे एका वेगळ्या विशिष्ट मेमरीमध्ये स्टोअर केले जातात. त्या मेमरीला काय म्हणतो आपण? ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड ऑफ दॅट फंक्शन. ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड म्हणजे काय? प्रत्येक फंक्शनच्या रिलेटेड असणारा मेटा डेटा. मेटा डेटा म्हणजे काय रे? त्या फंक्शनमध्ये कोणते व्हेरिएबल्स आहेत, काय त्याचा रिटर्न टाईप आहे त्या फंक्शनचा, किंवा ते फंक्शन संपल्यानंतर कुठे कंट्रोल जाणार आहे आपला, हे सगळ्या गोष्टी असतात मेटा डेटा त्या फंक्शनचा. ते सगळं स्टोअर केलं जातं. तर हा जो एन आहे इज अ पॅरामीटर. तुम्हाला वाटलं एनच्या ऐवजी तुम्ही ए यूज करा, बी यूज करा, सी यूज करा, काही फरक पडत नाही. ओके. सो हा एन आणि हा एन डिफरंट लोकेशनला आहे आणि वेगवेगळे आहेत. दोघांचाही काहीही संबंध नाहीये. फक्त हा जो एन इकडे पास केलेला आहे त्याची व्हॅल्यू जाऊन या एन मध्ये स्टोअर होईल आणि तो ते यूज करेल. दॅट्स इट. सो युझिंग फंक्शन आपण बघितलं आणि युझिंग लूप्स आपण बघितलंय. हे पण समजलंय तुम्हाला? इज दिस क्लिअर टू ऑल? चलो, लेट मी नो इन द चॅट. बघूया आपण पुढचा प्रॉब्लेम होतोय का आपल्याच्याने. अच्छा, हे तर सिंपल आहे. प्रिंट इवन नंबर्स. चला, हे एकदम सिंपल आहे. दिस इज व्हेरी 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 सिंपल. ओके. हां, शार्दूल, आपण त्या प्रॉब्लेम्सकडे नंतर येऊयात. ओके. विल जस्ट कम्प्लीट जे पण आपल्या टार्गेट आहे, आणि मग आपण तुमचे क्वेश्चन्स घेऊयात. परफेक्ट. थँक यू फॉर अंडरस्टँडिंग. ना आपल्याला प्रिंट इवन नंबर्स प्रिंट करायचे आहेत बाबांनो. आपण रेंजमधले घेऊया. ओके. इन रेंज. इन रेंज. एखाद्या रेंजमधले आपण इवन नंबर्स प्रिंट करायचे एन पर्यंत. फॉर एक्झाम्पल एनची किंमत जर मी इकडे 4 टाकली, तर आता आपले काय येणार? 1 2 3 4. यांच्यामधले इवन नंबर्स कोणते कोणते? तर याच्यामधला 2 आहे इवन आणि 4 आहे इवन. सो 2 आणि 4 असं आपलं प्रिंट झालं पाहिजे. म्हणजे या पद्धतीचं आउटपुट आपल्याला आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण 8 पर्यंत जाऊया. सो एन इक्वल टू जर मी इकडे 10 घेतलं फॉर एक्झाम्पल, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर याच्यामधले इवन नंबर्स कोणते कोणते? आता हा एक आहे, हा एक आहे, दिस वन, दिस वन, दिस वन. तर हे आपल्याला सगळं फिल्टर करून प्रिंट करायचे. 2 4 6 8 आणि 10. ओके. आता याच्यामध्ये एकदम सिंपल गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, ती तर आहे की इवन नंबर्स काय असतात हे प्रत्येकाला माहिती आहे. इवन नंबर्स म्हणजे काय? असे नंबर्स की ज्यांना 2 ने कम्प्लिटली भाग जातो. ओके. सो इवन नंबर्स यांना काय? 2 ने कम्प्लिटली हां, म्हणजेच काय, त्यांचा जो काय रिमाइंडर आहे तो 0 असणार आहे. तर हे सिंपल आहे, आणि हे काढण्यासाठी आपल्याकडे एक मॉड्युलो नावाचा ऑपरेटर आहे, त्याचा यूज करायचा. कुठलाही नंबर घ्या. फॉर एक्झाम्पल एक नंबर घेतला, मॉड्युलो जर 2 केला, काय येतो बघा? 2 1 1 आहे. सो 0 इकडे 1 आला. येतोय का? नाही येते. हा आपला इवन नंबर नाही आहे. 2 ला ट्राय करा. येतंय का? 2 1 जा 2 आला 0. परफेक्ट. सो हा आपला इवन नंबर. असं आपल्याला करायचं सिम्पली. म्हणजे एकच ऑपरेशन आहे हे ऑपरेशन. काय? अजून काय? आय असणार आहे. आय फ्रॉम 1 2 3 4 हा तिथपर्यंत जाईल याचं. आणि 2चं आपल्याला काय करायचंय? मॉड्युलो करायचं आणि चेक करायचंय. चेक इफ. काय? चेक इफ इट इज 0. 0 आला तर तो काय असणार आहे? दॅट इज इवन, आणि त्याला आपण प्रिंट करायचं. आणि जर तो 1 आला तर त्याला आपण स्किप करायचं. बस, काहीच करायचं नाही. सिंपल आहे एकदम. आय थिंक याचा आपण डायरेक्ट कोड केला तरी
चालून जाईल आपल्याला. सो सम ऑफ एन नंबर्स इथे आहे. थोडंसं बॅक जातो मी. न्यू पायथन. नाव इकडे काय आहे, प्रिंट इवन. रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत सगळे. काय करायचं जस्ट आपण इकडे सिम्पली मी तुम्हाला सांगतोय. सो रॉ मध्ये टायटल आहे प्रिंट इवन. याच्यामध्ये आपण एन जो आहे हा युजरकडून घेणार आहे, दॅट इज हा इनपुट आहे तुमचा. आणि त्याच्यानंतर काय अजून आपल्याला ओके रेंज यूज करायला लागेल 1 पासून तर n+1 पर्यंत. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं तर चेक करायचं, चेक इफ हा जो काय आय आहे तुमचा तो मॉड्युलो करायचा आपण 2 सोबत इक्वल टू 0 आहे का नाही चेक करायचं. इफ येस तर असेल तर काय करायचंय, प्रिंट करायचंय तो नंबर आय प्रिंट करायचा. का प्रिंट करायचं, बिकॉज तो आहे इवन. आणि इफ नॉट देन स्किप. हेच आपल्याला करायचं. सिंपल प्रॉब्लेम आहे एकदम. लेट्स ट्राय टू कोड दिस वन. सो एन इक्वल टू, मी आधी इंटिजरमध्ये कन्वर्ट करून घेणार जे काही इनपुट आहे ते इनपुट, आणि सिंपल एंटर व्हॅल्यू फॉर एन. हे केलं, परफेक्ट झालं. आपल्याकडे एन आलेला आहे. आता मी चालू करतोय लूप फॉर आय इन रेंज, म्हणजे काय 1 आहे आणि n+1 पर्यंत जायचं आपल्याला. का, कारण एन हा एक्सक्लुसिव्ह असतो, सो दॅट्स वाय. गेलो. येस. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं, मला चेक करायचं प्रत्येक वेळेस की बाबा हा जो आय आहे ना, याला जर मी मॉड्युलो केला 2 सोबत हा इक्वल टू 0 आहे का नाही हे चेक करायचं. आणि आपण कंडिशन किंवा चेक वगैरे लावायचं असेल तर इकडे आपण इफ यूज करू शकतो. सो इफ आय मॉड्युलो टू इक्वल टू 0 म्हणजे काय, इथे लिहिणार दिस आय इज इवन. हा इवन नंबर आहे असं आपल्याला समजलं. आणि काय प्रिंट करून टाकायचे असतं त्याला, प्रिंट आय. आणि एल्समध्ये काही करायची गरज नाही आपल्याला, बाकीचं स्किप होऊन जाईल सगळं, तरच आपण प्रिंट करतोय. दॅट्स इट, झालं. आपण याला रन करूया. एंटर द व्हॅल्यू ऑफ एन. 10 केलं मी, एंटर केला बघा. 2 4 6 8 10. जे कंडिशनला मॅच झाले, ज्यांचं मॉड्युलो केल्यानंतर 0 आलं रिमाइंडर, तेच आपण इकडे प्रिंट केलेले आहे. बाकीचे कुठलेही नंबर प्रिंट केले बघा. इथून हे सोडले मी, इथून हे सोडले. दॅट मीन्स हा इफचा ब्लॉक आहे. आणि इफच्या ब्लॉकमध्ये एंट्री तेव्हा जाते ज्यावेळेस ही कंडिशन ट्रू असणार आहे. आणि प्रिंट आपण त्या इफच्या ब्लॉकमध्ये टाकून दिलाय. म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तर आणि तरच तो प्रिंट होणार, अदरवाईज तो प्रिंट होणार नाही. मग आता हे जर इव्हनसाठी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर काही नाही, एक सिंपल कंडिशन तुम्हाला इकडे चेक करायची फक्त. मी इकडे लिहितोय फॉर ऑड. ऑड काय करायचं, इज नॉट इक्वल टू 0 करा, बस सिंपल. आणि एनची किंमत 10 टाका, तुम्हाला 1 2 3 5 7 9 हे येऊन जाईल. ओके, हा होता सिंपल प्रॉब्लेम. आणि ह्याला तुम्ही उचलायचं आणि एखाद्या फंक्शनमध्ये टाकलं तरी चालेल, काही तिकडे फरक पडत नाही. हे एवढं उचलायचं आहे फक्त मला, एखाद्या फंक्शनवर टाकायचं. कसं, फंक्शन क्रिएट करा, टॅब चेक चेक इवन. ओके, चेक इवन हे आपण बघूया. अच्छा, प्रिंट करतोय ना आपण, चेक नाही करत आहे. प्रिंट इवन हे फंक्शन क्रिएट केलं मी, बरं. आणि याला एन पास करून दिला, बरं. आणि आता याच्यामध्ये काय करणार मी, सिंपल ॲज इट इज कॉपी करतो सगळं जसं आहे तसं, कॉपी आणि इकडे पेस्ट करून दिला. सो आता फॉर मध्ये जाणार आणि सगळे नंबर तो प्रिंट करून टाकला. हा आपल्याकडे फंक्शन क्रिएट केलं. आता मी सेम एक फंक्शन क्रिएट करतो आणि त्याला नाव देतोय चेक ऑड. चेक ऑड, आता ऑड चेक करण्यासाठी ODD चेक ऑड. आणि इकडे फक्त अच्छा सॉरी, इकडे इक्वल टू करायचंय. सेम असलं तर इवन, दिस इज ऑड. सिंपल सिंपल सिंपल, दिस इज ऑड. आणि दोन्ही फंक्शन माझ्याकडे रेडी आहेत आता. परफेक्ट. तुम्हाला जे पाहिजे ते फंक्शन यूज करा. प्रिंट इवन यूज केलं मी आणि याला पास केला 10. मला अच्छा काय झालं, अच्छा हे रन नाही केलेलं मी. हां, 2 4 6 8 10. आणि आता प्रिंट ऑड ODD. आणि 10 जर पास केलं तर सगळे ऑड नंबर्स प्रिंट होईल. तुम्हाला हवं तसं त्याला यूज करा. बस 2 फंक्शन्स आहेत. ओके, समजलं हे, युझिंग बोथ फंक्शन्स अँड लूप्स. हे तर केलं आहे आपण. हा जो कोड आहे ती काही गरज नाही तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय कुठे कोड आहे आपला. तो वरती जाणार थोडंसं क्विकली
आणि याला पण आपण लूप प्लस फंक्शन्स यूज करून केलेलं आहे. ओके, आणि क्रिएट ऑड इवन चेकर हे पण ऑलरेडी केलं आहे. अच्छा, हे झालंय नाही का आता, हे आपण फंक्शनचा यूज करून चेक केलाय. हे लूपचा वापर करून केला, फंक्शनचाही केलं, हे पण केला. आता हे बघा, सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर, हा एकदम सिम्पल आहे, पण हा आय थिंक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया, बिकॉज याचा थोडंसं डिफरंट इम्प्लिमेंटेशन आहे. यासाठी आपल्याला थोडंसं मॅथमॅटिक्समध्ये जावं लागेल आणि जे पण काय प्रॉब्लेम्स आपण इकडे स्टडी केले चेक करायचे आणि युजिंग लूप्स आणि फंक्शन्स, त्याच पद्धतीत सिमिलर प्रॉब्लेम आहे. बट याला आपण सध्याला मी इथून कट करतो आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मूव्ह करतो विथ सिमिलर प्रॉब्लेम्स त्या पद्धतीचेच, पण थोडेसे आता मॉडरेट लेवलचे. हे सिम्पल झाले, आता उद्या थोडेसे मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम्स आपण घेऊयात. सो एवढंच होतं आजच्या लेक्चर पुरतं. दिस इज डे नंबर 21 प्रॉब्लेम सॉल्विंग, ज्यामध्ये आपण घेतली लूप्स आणि फंक्शन्स. टोटल 4 प्रॉब्लेम्स आपण यामध्ये सॉल्व्ह केले.